अमरावतीहून नागपूरला जाणारी वेगवान शिवशाही एसटी बस अचानक अपघातग्रस्त झाली। या बसचा चालक साईडचा पुढील टायर अचानक निघून दूर जाऊन पडला। या भीषण घटनेत मोठा अपघात होण्यापासून थोडक्यात बचाव झाला आणि बसमधील 50हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचले। आज 16 फेब्रुवारी रोजी सकाळी अमरावती आगारातून नागपूरकडे जाणारी शिवशाही बस काही अंतरावर गेल्यानंतर अचानक अडचणीत सापडली। प्रवासादरम्यान बसचा पुढील टायर स्वतःहून निघाला आणि बाजूला फेकला गेला। त्यामुळे बस काही अंतरापर्यंत घासत पुढे गेली। मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे बस उलटली नाही आणि मोठा अनर्थ टळला। ही घटना अमरावती नागपूर महामार्गावर घडली। अपघातानंतर बसमधील प्रवासी भर रस्त्यात मदतीच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे राहिले। उन्हाच्या तीव्र झळा सहन करत प्रवाशांना तासनतास मदतीची वाट पाहावी लागली। अशा प्रकारच्या अपघाताची ही पहिली घटना नाही। काही दिवसांपूर्वीच परतवाडा आगारातील एका एसटी बसचाही टायर अचानक निघून अपघात घडला होता। या घटनांवरून एसटी महामंडळाच्या देखभालीतील ढिसाळपणा स्पष्ट होतो। बसगाड्यांची योग्य देखभाल आणि वेळोवेळी तपासणी केली जात नसल्यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत। या प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसची वेळोवेळी तपासणी आणि देखभाल करणे आवश्यक आहे। मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात येत आहेत। सदरची माहिती आज 16 फेब्रुवारी रोजी 3 वाजता देण्यात आली आहे। आम्ही आहे आता वर्धामनाच्या जवळपास। या शिवशाही बसचा टायर अचानक रोडवर फुटला आणि बस अनियंत्रित झाली। बसचा टायर निघून खूप दूरपर्यंत आलेला आहे। आज आमचा प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचला, नाहीतर मोठा अनर्थ झाला असता। एस टी महामंडळ हे नादुरुस्त बसेस पाठवतं आणि प्रवाशांच्या जीवाची खेळ करतं। महामंडळाने हे थांबवायला पाहिजे, प्रवाशांच्या जीवाचा विचार करायला पाहिजे। आज जर अपघात झाला असता तर कित्येक लोक मरण पावले असते। गाडी पलटता वाचली, मेंटेनन्स बरोबर नाही आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।